रोज एक भिकारी माझ्या दाराजवळ येऊन भीक मागायचा। मी घरातून बाहेर पडताच त्याच्याकडे नेहमी रागाने बघायचो आणि त्याला शिवीगाळही करायचो। मी म्हणायचो, तू जिवंत का आहेस? आयुष्यभर तू असाच भीक मागणार का? तू या पृथ्वीवर एक ओझं आहेस। आणि कधी कधी मी त्या भिकाऱ्याला रागाने ढकलूनही देत असे। त्यामुळे माझी पत्नीही मला रागवायची की तुम्ही त्या बिचाऱ्यासोबत असे का करता? ते फक्त पोटासाठी भीक मागत असतात। आज पोट भरलं की उद्या काय होईल ते माहीत नसतं त्यांना। पण आपण किती स्वार्थी असतो, पोट भरूनही समाधानी नसतो। आजचा वेळ जगायचं सोडून पैशामागे पळत असतो। एक वस्तू भेटली की दुसऱ्याची अपेक्षा करतो। म्हणून आपल्याला देवाने खूप काही दिलेले आहे, त्याच्यातच समाधानी राहू। तो भिकारी तुमच्याकडून काही सोनं चांदी मागत नाही, फक्त पोटासाठी भाकरीचा तुकडा मागतो, तरी तुम्हाला त्याचा राग येतो। मी म्हणालो, मला काहीच फरक पडत नाही, कारण माझ्याकडे सगळं काही आहे। मला पैशाची गरज नाही, माझा व्यवसाय खूप छान सुरू आहे, म्हणून मला काही दान धर्म करण्याची गरज नाही। एवढे बोलून मी माझ्या दुकानात निघून गेलो। पण म्हणतात ना की गर्वाचे घर खाली असते, तसंच माझ्यासोबत झाले। मी दुकानात पोचत असताना माझ्या एका कामगाराचा फोन आला की सेठ, आपलं खूप मोठे नुकसान झाले। दुकानात शॉक सर्किटमुळे आग लागली आणि आपण जे दिवाळीसाठी महाग कपडे मागवले होते तेच कपडे जळून राख झालेत। ही बातमी ऐकून मला काहीच सुचत नव्हते। मला खूप मोठा धक्का बसला। माझ्या व्यवसायात पहिल्यांदा इतके मोठे नुकसान झाले। मी दुकानात जाऊन बघितले तर माझे लाखोचे नुकसान झाले होते। तिथलं दृश्य बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं। मी डोक्याला हात लावून बसलो होतो। तेव्हा माझ्या कामगारांनी मला गाडीत बसवले आणि घरी सोडायला आले। घरी पोचताच तोच भिकारी माझ्या दारात उभा होता। त्या भिकाऱ्याला बघून मला खूप राग आला। रागाच्या भरात मी त्या भिकाऱ्याला दगडाने मारले। दगड लागल्याने भिकाऱ्याचे डोके फुटले आणि डोक्यातून रक्त वाहू लागले। वेदनेने विव्हळत तो भिकारी म्हणाला, परमेश्वरा, तुझ्या पापाला क्षमा करो। एवढं बोलून भिकारी तिथून निघून गेला। मी विचारात गढून गेलो। मी त्या भिकाऱ्यावर दगड फेकून त्याचे डोके फोडले। त्याच्या डोक्यातून रक्त येत होते, तरीही त्याने फक्त माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना केली। माझा राग शांत करून मी त्या भिकाऱ्याचा पाठलाग सुरू केला। भिकारी कुठेही गेला तरी मी त्याच्या मागे जायचो। त्याला कुणी खायला द्यायचे, कुणी शिवीगाळ करून अपमानित करायचे। लोक त्याच्याशी कसेही वागायचे, तरी तो भिकारी एवढेच बोलायचा की देवा या सगळ्या लोकांच्या पापाला क्षमा करो। त्या भिकाऱ्याचा पाठलाग मी दिवसभर केला आणि आता अंधार पडत होता। भिकारी आपल्या जागेवर परतला। मी अजूनही त्याचा पाठलाग करत होतो। एका रस्त्याच्या कडेला एक पालाची झोपडी होती। त्या झोपडीत जुन्या तुटलेल्या खाटावर एक म्हातारी बाई झोपलेली होती। ती खूप अशक्त आणि आजारी दिसत होती। ती भिकाऱ्याची पत्नी होती। आपल्या पतीला बघून उठून बसली। पत्नीने नवऱ्याच्या भीक मागायच्या कटोऱ्यात पाहिले तर त्यात फक्त अर्धी शळी भाकरी होती। त्याच्याकडे बघून ती म्हणाली, आज एवढेच मिळालं का? आणि हो, तुमच्या डोक्यातून रक्त निघत आहे। तुम्हाला ही जखम कशी झाली? म्हातारा भिकारी म्हणाला, आज मला एवढंच मिळालं, कोणी काही दिले नाही। सर्वांनी मला शिवीगाळ केली आणि एका व्यक्तीने दगड फेकून मारले, म्हणून डोक्यातून रक्त येत आहे। एक दीर्घ श्वास घेऊन म्हातारा भिकारी पुन्हा म्हणाला, हे माझ्या पापाचे फळ आहे। तुला आठवत असेल, काही वर्षापूर्वी आपण किती श्रीमंत होतो। आपल्याकडे सगळं काही होतं। आपल्याकडे प्रत्येक वस्तू गरजेपेक्षा जास्त होती, परंतु आपण कधीही दान केले नाही किंवा आपल्याला मूल झाले नाही, तरी आपण अनाथ आश्रमातून एखादं मूल दत्तक घेतले नाही। फक्त पैशामागे पळत राहिलो, पैशाचा गर्व करत राहिलो। असा विचार करत होतो की आयुष्यात पैसा आहे तर सगळं काही आहे, पण नाही, पैशाच्या पलीकडेही काही असतं, ते म्हणजे कर्म। आणि त्यापेक्षाही वाईट वागलो त्या आंधळ्या भिकाऱ्याशी, जो आपल्या दारात भीक मागायला यायचा। त्या भिकाऱ्याच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू आले। ती म्हणाली, होय, आपण त्या बिचाऱ्या आंधळ्या भिकाऱ्याशी खूप वाईट वागलो। त्याचा अपमान करत होतो, त्याला खायला भाकरीऐवजी कागद देत होतो, त्याच्या आंधळेपणाचा मजाक करायचो। आणि मी माणुसकीची हद तेव्हा पार केली जेव्हा मी त्याच्या चेहऱ्यावर माती फेकली होती आणि तो नेहमी दुखी होऊन हेच म्हणायचा की परमेश्वरा,
तुला तुझ्या कर्माची शिक्षा एक ना एक दिवस नक्की देईल. ते म्हणतात ना, एखाद्या लाचार व्यक्तीचा आत्मा दुखवला तर त्याचे शब्द खरे ठरतात. त्या आंधळ्या भिकाऱ्याचा शाप खरा ठरला आणि आपण या दुःखी जीवनात आलो. भिकारी म्हणाला, होय, त्याचा शाप खरा ठरला. म्हणूनच मी कोणाला शाप देत नाही. कोणी माझ्याशी कसेही वागले तरी मी नेहमी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. माझी इच्छा नाही की कोणी आपल्यासारखे आयुष्य जगावं, आपल्यासारखे दुःख सोसावं. त्यांना माहीत नाही की ते किती मोठे पाप करत आहेत. म्हणूनच नकळत झालेल्या पापाची अशी शिक्षा कोणाला मिळावी असे मला वाटतं. मी तिथे लपून या सर्व गोष्टी ऐकत होतो. आता मला सर्व काही समजले होते. भिकारी आणि त्याच्या पत्नीने अर्धी भाकरी वाटून खाल्ली आणि देवाचे आभार मानले आणि झोपी गेले. हे सगळं ऐकून मला धक्काच बसला, कारण कोणी जन्मताच भिकारी नसतो. माझा राग पूर्णपणे शांत झाला. मी शांतपणे माझ्या घरी आलो. पत्नीने माझ्यासमोर जेवणाचे ताट वाढले, पण मला जेवण करायची हिंमत होत नव्हती. मी जेवण न करता उठून बेडवर पडून राहिलो. मला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा भीक मागायला माझ्या घरी आला. मी आधीच त्याच्यासाठी गरम भाकरी काढून ठेवली होती आणि एका कामगाराला फोन करून दुकानातून त्यांच्यासाठी काही कपड्यांचे जोड मागून घेतले. मी भाकरी आणि काही सामान देताना नम्रपणे म्हणालो, बाबा मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. म्हातारा भिकारी म्हणाला, देव तुझे भलं करो, असे म्हणत तो पुढे निघून गेला. ते म्हणतात ना की माणूस एखाद्याचे वाईट करो किंवा चांगले करो, परंतु देव त्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जरी देव दिसत नसेल, पण हे अगदी खरे आहे. त्याच्या खात्यात प्रत्येक गोष्टीचा हिशोब अगदी तंतोतंत असतो. म्हणून कोणासाठी काहीही करा, पण ते चांगले करा. तर मंडळी, कथा कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.